गर्दी बघा, सकाळचे वाजले 7 आणि मला पटापट आवरून पळायचं आहे. सो तुम्हाला PCMC मध्ये जर जिम जॉईन करायची असेल तर ऑन अँड ओनली ओरका फिटनेस. 2 ब्रँच आहेत, एक उद्यमनगर आणि चिंचवड. ही उद्यमनगरची आहे. चला वर्कआउट करूया. खूप थंडी आहे बाबा, खूप थंडी आहे. आता फॉग नसेल दिसत. चलो चलो चलो. सकाळ सकाळ जिमवरनं येऊन ह्या पोराने गाडी पण वॉश केली. सो जिमवरून आली, आता पटापट फ्रेश व्हायचं आहे, आवरायचं. आंघोळ करून गेले आता परत फ्रेश होऊन आवरते, कारण की मला साडी नेसायची आहे. मी नेसते की नाही माहीत नाही, बघूया. आता पंजाबी ड्रेस घालेल. स्टे ट्यून. बघा किचनमध्ये कशी गडबड चालली आहे. तिघी जणी स्वयंपाक करतायत. Oh my God. इकडे थंड करायला ठेवले पुरण. चला आता मी आवरते, तयार होते. मी जिमवरनं खूप फास्ट आले, मला वाटलं खूप उशीर झालाय. माझं सगळ्यात पहिले स्टार्टिंग करूया. जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मी मजेत आहे. सो आता मी चाललो आहे गावी. माझं गाव कोणतं आहे हे मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलं आहे, सांगितलं आहे, पण तो यूट्यूब चॅनल वेगळा होता. सो आज मी पुन्हा माझं गाव कोणतं आहे, कसं आहे, माझं गावचं घर कसं आहे आणि मी कशासाठी चाललो हे सगळं तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. त्यासाठी स्टे ट्यून गाईज. सो फायनली मेकअप झाला आहे डन. आणि मी साडी नेसली नाही, कारण की साडी नेसल्यानंतर मला खूप डिप्रेशन, एन्झायटी असं फिलिंग्स यायला लागल्या. आणि हे आत्ताच येतं आहे असं नाही. इवन मी खूप लहान होते, 10th स्टँडर्डला होते, तेव्हा पण मम्मी जेव्हा पण मला साडी नेसवायची ना, मला घाम फुटायचा, मला पाणी प्यायला दे, आणि मी काहीच करायची नाही, अशीच उभी राहायची. मम्मी साडी नेसवायची तरी पण. आणि मी साडी नेसल्यानंतर खूप अनकम्फर्टेबल असते, मला काहीच कामं सुचत नाही, मला खूप चिडचिड होते. माहीत नाही हा प्रॉब्लेम काय आहे. तुमच्यासोबत पण असंच होतं का? किंवा तुमच्या लाईफमध्ये असं कोणी व्यक्ती आहे का ज्याच्यासोबत सेम प्रॉब्लेम होतो असेल तर मला कमेंट करून सांगा. तर मला आधी हॉल साफ करायचा, मी अर्धा साफ करून गेले होते, अर्धा साफ करायचा आहे. हेअर्स पण विंचरायचे आहे, फक्त मेकअप डन झालेला आहे. सो तुम्हाला दाखवते. हा पसारा उचलायचा आहे. इथला ऑलमोस्ट मी सगळं क्लीन केलेलं आहे. आणि हा बेड सो सगळं चकाचक केलेलं आहे. सगळे मस्त घरं पण झाडून घेतली आहेत. इकडे आमटी हे बघा, सुनबाई उंडे करतीये आणि यांचं चाललंय मस्त स्वयंपाक. केवढ्या पोळ्या केल्यात बघा तिकडे. आता मम्मीने मला लावलंय दुसरं काम, हे डबे पुसून काढायचे. काय माहिती गे, रोजच ही सगळी कामं करायला लागतात मला. झाडून घ्यायचं, आथरून उचलायचं, आथरून टाकायचं, स्वयंपाक करायचा. जिममध्ये अजून थोडा वेळ राहिले असते ना, बरं झालं असतं. इकडे माझी बॅग भरून झाली आहे. आता छान उजेड पडतोय ना. काय बघितलं कशी कामं सांगते. बोल, काय बोलली? भात आमटी भरायची, भात आमटी भरायची, चल. कशी ओरडते बघितलं. काय रिस्पेक्टच. बघितलं कसं बोलतात माझ्याशी सगळेजण. म्हणून सांगते गाईस, तुम्ही सोडून कोण नाही, मला सबस्क्राईब करा. तिला कळत
असं वाटलं ही पान भाजी नाही ग कुठं पडते ते बघ. आता एका डब्यात पेपर टाकले पोळ्या भरायच्या. पायाने भिडवायच्या. सो या डब्यात अशा प्रकारे मी पेपर टाकलेले आहेत आणि याच्यावर मी आता पुरणपोळी ठेवणार आहे. मम्मीला एकटीला सोड. सो या डब्यात आहे मेथीची भाजी, प्रोटीन टाइम, शेवटची पोळी भाजायचं, शेवटच्या 2-3 पोळी भाजायचं काम माझ्याकडे आलंय. घे माझ्या. आणि किचन वाट्याची हालत कशी झाली दाखवते तुम्हाला. हे बघा. आणि तुपाचा डब्बा फिनिश. सगळ्या तुपामध्ये भाजल्यात. केवढ्या पोळ्यात. हे नैवेद्य आहेत. किती नैवेद्य येतो हे? 17 नैवेद्य आहेत. सो आजीने सांगितलंय तसंच मम्मीने केलंय. आणि एवढ्या पोळ्या. सो इकडे सगळं क्लीन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही कसा अवतार होता आणि कसं झालाय. आणि ते कुरडई पापड वगैरे असं भरलंय. भज्याचं सामान वगैरे. वाटाणे हे राहिलं ते राहिलं नको बाहेर. सो फायनली फ्लोअर पण क्लीन झालेला आहे. ह्या पोरीला ट्रॉफी भेटली आहे. ही कशाची ट्रॉफी आहे का? मॅन ऑफ द मॅच नाही ग. नाही वुमेन ऑफ द मॅच. वॉटेवर. आणि ही बॅग पण भेटली आहे तिला. ती क्रिकेटमध्ये वुमेन ऑफ द मॅच झाल्याबद्दल. फ्लोअर 10 on 10, किचन वाटा 10 on 10 आणि असं असणं. सो मी सगळं दाखवलंय तुम्हाला. आमटी, भात, पोळ्या, नैवेद्य, मेथीची भाजी, कुरडई पापड भजी तिकडे जाऊन करणार आहे ते पण दाखवेल तुम्हाला. कधी निघणार आहे, कोण कोण सोबत असणार आहे हे पण दिसेल. पण हा व्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. तेच संपवतीये. भेटू परत नवीन अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला हिट केलं नसेल बेल आयकॉनला हिट करा. नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील बेल आयकॉनला हिट केलं तर. भेटू परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टील दॅन खबी गुजरू. बाय.